श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 2 मार्च वार सोमवार या दिवशी आलेली आहे होळी, तर जिला आपण हुताशिनी पौर्णिमा किंवा फाल्गुन पौर्णिमा या नावाने सुद्धा बोलत असतो। या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये अशा काही 5 वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करून आवर्जून आणायच्या आहेत। आता कोणत्या वस्तू आपल्याला होळी येण्याच्या अगोदर आणायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्त्वाची तिथी मानली जाते होळी। होळी नंतर म्हणजे होळी पौर्णिमेच्या नंतर येणाऱ्या अमावस्येपासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते। म्हणजेच काय तर या मराठी वर्षातील हा शेवटचा महिना असणार आहे आणि या शेवटच्या महिन्यातील ही शेवटची पौर्णिमा, तर मग आता येणारं नवीन वर्ष हे आपल्याला आनंदाचं, सुख समृद्धीचं, भरभराटीचं जावं यासाठी आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आवर्जून खरेदी करून आणायचा आहे। होळीचा दिवस हा वाईटावरती चांगल्यांचा विजय तसंच असत्यावरती सत्याचा विजय म्हणून ओळखला जात असतो आणि या दिवशी होलिका दहन देखील केलं जातं। म्हणजे वाईट गोष्टींचा त्याग केला जातो, नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यातून काढून टाकल्या जातात। म्हणूनच आपल्याला ह्या ज्या 5 वस्तू आहेत ना तर त्या होळीच्या या शुभ तिथींवरती खरेदी करून आणायच्या आहे, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या अडचणी, समस्या, संकट जे आहेत तर ते दूर होतील। ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट मेहनत करताय, राबताय तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं फळ मिळत नाहीये किंवा यश येत नसेल, त्याचबरोबर नशिबाची साथ तुम्हाला मिळत नसेल, घरामध्ये जोही पैसा येतोय तो फार काळ टिकत नसेल। म्हणजेच काय, पैसा येतोय परंतु तो या ना त्या कारणाने खर्च होतोय। अर्थातच म्हणजे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु ती आपल्या घरामध्ये स्थिर नाहीये असा त्याचा अर्थ होतो बघा। त्यामुळे पैसा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये टिकत नाही, म्हणूनच त्या कारणाने तो खर्च होतो। तुम्हाला महिना अखेरीस पैशाची उणीव, चणचण जी आहे तर ती भासते, इतरांकडनं पैसे उसने घेण्याची वेळ येते, कर्जबाजारीपणा झालेला आहे। तर ह्या ज्या समस्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी होळीच्या दिवशी या वस्तू खरेदी करणं अतिशय अत्यंत शुभ मानलं जातं। तसं बघायला गेलं तर पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे, म्हणजेच जिथे माता लक्ष्मी असते तिथे भगवान श्रीहरी विष्णुदेव देखील असतात। लक्ष्मी नारायणाला समर्पित अशी तिथी असल्याने या दिवशी आपण हा उपाय केला तर नक्कीच आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी नांदे। तर पैशाविषयीच्या समस्या, धनाविषयीच्या समस्या जर असतील तर सगळ्यात पहिली वस्तू जी तुम्हाला होळीच्या दिवशी खरेदी करून आणायची आहे ती म्हणजे गोमती चक्र। आता गोमती चक्र, पिवळ्या कवड्या आपण बघितल्या आहे, अगदी तसंच गोमती चक्र देखील लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय अत्यंत महत्वाचं आणि शुभ मानलं जातं। पिवळ्या कवड्या ज्या आहेत ना तर ह्या माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे आणि हे जे गोमती चक्र आहे तर ते तुम्हाला हे गोमती चक्र जे आहे तर ते भगवान श्रीहरी विष्णुदेवांचं प्रतीक मानलं जातं। म्हणूनच आपल्याला गोमती चक्र जे आहे तर ते तुम्हाला आणायचे आहे। भगवान विष्णुदेवांना ही गोमती चक्र अतिशय अत्यंत प्रिय असलेलं गोमती चक्र जर तुम्ही होळीच्या दिवशी घरी खरेदी करून आणलं तर तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबासाठी अतिशय अत्यंत लाभदायक असणार आहे। तर कुठल्याही देवांचं साहित्य जिथे तुम्हाला मिळतं ना तिथे तुम्ही गेलात तर तुम्हाला ही गोमती चक्र जी आहेत तर ती अगदी सहज मिळून जातील। 5 किंवा 7 रुपयापर्यंत, 10 रुपयापर्यंत या संख्येमध्ये तुम्हाला गोमती चक्र जे आहेत तर ती मिळून जातील। आता 5, 7, 11, 21 असे गोमती चक्र तुम्हाला होळीच्या दिवशी खरेदी करून आणायचे आहे। आता आणल्यानंतर काय करायचं
स्वच्छ पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचे. त्यानंतर एक छोटी प्लेट घ्यायची आहे. तांब्याची घ्या, पितळीची घ्या किंवा स्टीलची घेतली तरी देखील चालणार आहे. प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत. तांदूळावरती थोडंसं हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्यावरती गोमती चक्र ठेवायचे आहे. गोमती चक्राची सुद्धा पूजा करायची आहे. गोमती चक्राला हळदी कुंकू, अक्षदा, अष्टगंध, फूल अर्पण करायचं आहे. धूप देऊन ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या हातामध्ये ते गोमती चक्र म्हणजे आपण ज्या प्लेटमध्ये ठेवलेले असेल तर ते आपल्या हातामध्ये ठेवायचे आणि त्यावरती आपल्याला श्री सुक्तम 16 वेळा पठण करायचं. एक वेळा व्यंकटेश स्तोत्रम पठण करायचं. तुम्हाला जर शक्य असेल विष्णू सहस्रनाम तुम्ही पठण करू शकता. आणि हे ते गोमती चक्र आपल्याला अभिमंत्रित करायचे आहे. आणि होळीच्या दिवशी दिवसभर तुम्ही ते गोमती चक्र देवघरामध्ये तसेच ठेवायचे. दुसऱ्या दिवशी ते तुम्ही देवघरात ठेवू शकता किंवा मग तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर गल्ल्यामध्ये ठेवू शकता किंवा मग पैशाच्या तिजोरीमध्ये देखील तुम्ही ठेवू शकता. या उपायामुळे काय होतं की धनाविषयी ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत ना, तर त्या हळूहळू करून दूर होतात. त्यानंतरची वस्तू म्हणजे घरामध्ये जर काही वास्तुदोष असतात ते म्हणजे आयुष्यामध्ये प्रगती होत नाही. काही ना काहीतरी अडथळे येतात, समस्या येतात. जसं की तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुमचं काम होत आलेलं असतं परंतु काहीतरी अडचणी येतात. ते काम होता राहत असेल तर अशी आडलेली कामं जी आहे तर ती मार्गी लागण्यासाठी आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी आपल्याला या दिवशी कवड्यांचं तोरण जे आहे तर ते खरेदी करायचं आहे. घरामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी ज्या आहेत ना तर त्या आपल्या मुख्य दरवाजामधून, आपल्या प्रवेशद्वारामधूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. चांगल्या असो वाईट असो गोष्टी ह्या दरवाजामधूनच येत असतात. कारण की मुख्य मेन दरवाजा जो आहे तर तो आपल्या घराचा केंद्रबिंदू मानला जातो. त्यामुळे होळीच्या दिवशी तुम्ही कवड्यांचं तोरण आवर्जून खरेदी करून आणायचं आणि मुख्य दरवाजावरती आपल्याला लावायचं आहे. स्वच्छ पुसून घ्या दरवाजा. त्यानंतर आपल्याला हे तोरण जे आहे तर ते लावायचं आहे. आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती पिवळ्या रंगाचं हे कवड्यांचं तोरण लावायचं. जसं तुम्हाला माहिती आहे की कवड्या ह्या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि होळी पौर्णिमेच्या दिवशी आपण हा उपाय केल्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात निवास करत असते, स्थायी स्वरूपात राहत असते. आणि त्यानंतरची समोरची वस्तू जर घरामध्ये शांतता नसेल, घरामध्ये सतत भांडणे, वादविवाद, कटकटी होत असतील, आपल्या आयुष्यामध्ये शांतता आणण्यासाठी किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये शांतता एकोपा राहावा यासाठी होळी पौर्णिमेच्या दिवशी पांढरे कपडे खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. जर शक्य असेल तर नक्कीच तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्र खरेदी करा. जर नाही शक्य झालं तर आधी सांगितल्याप्रमाणे वस्तूंपैकी एखादी वस्तू तुम्ही खरेदी करून आणू शकता. यानंतरची वस्तू जी आपल्याला होळीच्या दिवशी खरेदी करायची आहे ती बघा. होळीच्या दिवशी होळीमध्ये अनेक जण वस्तूंचं म्हणजे दहन करत असतो आपण, ज्यामध्ये श्रीफळ देखील आणलं जातं. पण आता हे जे श्रीफळ आपण होळीच्या दिवशी खरेदी करणार आहोत ना तर ते लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी आणणार आहोत. तर जे होळीमध्ये आपण नारळ टाकतो तो वेगळा आपल्याला आणायचा आहे. आणि हे जे नारळ आपण होळीसाठी म्हणजे श्रीफळ खरेदी करून आणणार आहोत ना तर ते फक्त लक्ष्मी प्राप्तीसाठी असणार आहे. मग जर या दिवशी तुम्हाला एकाक्षी नारळ मिळालं म्हणजे एक दोरा असलेला नारळ जर मिळाला तर तुम्ही नक्की खरेदी करून आणा. आणल्यानंतर तो तुम्हाला दिवसभर देवघरामध्ये ठेवायचा आहे, त्याचं पूजन करायचं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही ते लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचं. घराचा आपला जो मेन मुख्य दरवाजा असतो ना तर मुख्य मेन प्रवेशद्वारावरती तुम्हाला बांधायचं आहे. यामुळे कुठलीही नकारात्मक शक्ती किंवा वाईट बाधा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. आणि हे एकाक्षी नारळ माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असतं. तर या नारळाची देखील तुम्ही खरेदी करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे होळीच्या दिवशी गुलाल आपल्याला खरेदी करायचा आहे. आता गुलाल का खरेदी करायचा बघा, कारण दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असते आणि गुलाल हा भगवान श्री हरी विष्णू देवांना
अतिशय अत्यंत प्रिय आहे. आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी आनंदासाठी गुलाल खरेदी करून आणायचा आणि तो गुलाल खरेदी करून आणल्यानंतर तो आपल्याला आपल्या देवघरातील देवांना अर्पण करायचा आहे. होळीच्या दिवशी त्यानंतर होलिका दहनच्या ठिकाणी होताना तिथे देखील आपल्याला हा गुलाल थोडासा घेऊन जायचा आहे. त्या होळीच्या दहनामध्ये देखील थोडासा गुलाल आपल्याला अर्पण करायचा आहे, कारण आपण हळदी कुंकू अर्पण करतो. त्याचप्रमाणे हा नवीन खरेदी करून आणलेला गुलाल तिथे अर्पण करायचा आणि आपल्याला थोडा थोडा गुलाल सर्वांना आपल्या कुटुंबातील सदस्यांना लावायचा आहे. जसं की रंगपंचमी आपण दुसऱ्या दिवशी खेळतो, परंतु होळीच्या दिवशी गुलाल खूप महत्वाचं, गुलालाला खूप महत्व आहे आणि तोच गुलाल आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं ना, त्या उंबरठ्यावरती आपल्याला तो गुलाल होळीच्या दिवशी टाकायचा आहे. हा अतिशय अत्यंत महत्वाचा उपाय आहे आणि जो गुलाल आपण खरेदी करून आणणार आहोत तर तो नवीनच आणलेला असावा किंवा मग मागच्या वर्षीचा जुना असलेला किंवा घरामध्ये असलेला या उपायासाठी वापरायचा नाही. नवीन तुम्हाला गुलाल थोडासा का होईना खरेदी करून आणायचा आणि असा हा गुलालाचा उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी करायचा आहे. यामुळे आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये नेहमी आनंद जो आहे तर तो टिकून राहतो अशी देखील मान्यता आहे. या व्यतिरिक्त ही काही वस्तू ज्या आहेत तुम्ही खरेदी करू शकता, जसे की तुमच्या घरामध्ये बांबू ट्रीची खरेदी करू शकता, मनी प्लांटचा वेल लावू शकता किंवा कासव तुम्ही तुमच्या घरामध्ये अजूनपर्यंत नसेल तर तुम्ही कासव सुद्धा आणू शकता. हत्ती जे आहेत आपण गजलक्ष्मी म्हणतो तर ते गजलक्ष्मी सुद्धा तुम्ही आणू शकता. श्रीयंत्र आणू शकता, आपल्या घरामध्ये स्थापन करू शकता. त्याचबरोबर कमलगठ्ठ्याची माळ जी आहे तर ती देखील तुम्ही आपल्या घरी आणून ती सुद्धा आपण देवघरामध्ये स्थापन करू शकतो, कारण की लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीयंत्राची खरेदी करणं देखील खूप महत्वाचं मानलं जातं. कारण या दिवशी पौर्णिमा तिथी आहे, पण या ज्या वस्तू आपण खरेदी करून आणतो ना, मग ते कोणतीही वस्तू पण ह्या वस्तू ज्या आपण खरेदी करून आणतो देवघरामध्ये स्थापन करतो त्याची सेवा ही आपल्या हातून होणं गरजेचं आहे. म्हणजेच आपण श्रीयंत्र आणून स्थापित केलेलं आणि ते तसं धुळखात पडलेलं असं होता कामा नये. तुमच्याकडून जर त्या श्रीयंत्राची किंवा त्या वस्तूंची सेवा होणार असेल तरच तुम्ही त्या वस्तू खरेदी करून आणा. किंवा मग उगाच आपण एखादा व्हिडिओ ऐकलाय किंवा कोणी सांगितलंय किंवा याच्या देवघरामध्ये आहे मग मी पण आणते असं करू नका. कारण ज्या वेळेस त्या वस्तू धूळ खात पडतात ना, त्यावेळी त्या वस्तूंमधून तेवढी नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत, गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये होत असतात. होळीच्या दिवशी नकारात्मक गोष्टी आपल्या घरातून काढून टाकायच्या असतात. वाईट विचारांचा त्याग करायचा असतो, नकारात्मक गोष्टींचा त्याग करायचा असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी यावी म्हणून आपल्याला होलिका दहन आपण ज्या दिवशी करतो ना त्या दिवशी होळीला प्रार्थना करायची असते. जे माझ्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये जे काही दुःख आहे, अडचणी आहेत, संकट आहे तर ती तुझ्या या जाळामध्ये जळून खाक होऊ दे आणि माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद वैभव हे कायम येत राहू दे. आपल्याला असं म्हणायचं आहे, नमस्कार करायचा आहे. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. होळीला आपल्याला 7 किंवा 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम होलिकाय नमः हा मंत्र आपल्याला पठण करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ज्या वस्तू शक्य होतील त्या वस्तू खरेदी करायच्या आहे. तुमच्याकडे जर पहिल्या वस्तू असेल तर परत नवीन वस्तू खरेदी करण्याची तुम्हाला काही गरज नाहीये. जी वस्तू आपल्याकडे नाहीये ती वस्तू आपल्याला खरेदी करायची आहे. तर सांगितल्याप्रमाणे नक्की वस्तू खरेदी करा आणि सेवा देखील करा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.